नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 12वीचं चौथं प्रकरण प्राथमिक आर्थिक क्रिया याचा काही भाग बघणार आहोत. या अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जगाचा नकाशा की ज्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक आर्थिक क्रिया दाखवलेल्या होत्या आणि त्याची काही प्रश्न होती ती बघितलेली आहेत. तर आज आपल्याला बघा करून पहा असं म्हटलं आहे आणि खालील तक्ता आपल्या वहीत पूर्ण करा. उदाहरणासाठी एक नमुना सोडून दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा की तक्ता आपल्याला दिला आहे आणि तक्त्यामध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसते की नंबर 1च्या कॉलममध्ये आपल्याला प्राथमिक आर्थिक क्रिया दिलेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आवश्यक नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे त्या व्यवसायासाठी आपल्याला कोणती आवश्यक संपत्ती लागते नैसर्गिक त्याची नावं लिहायची आहे. त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये दिलं आहे की परिणाम करणारे घटक की त्यामध्ये दोन बाजू येतात. एक पहिली बाजू येते नैसर्गिक घटक की काही नैसर्गिक घटकांचा परिणाम होतो आणि दुसरी बाजू येते मानवी घटक की त्या मानवी घटकांचा सुद्धा परिणाम त्या आर्थिक क्रियांवर होतो. या पद्धतीने आपल्याला हा जो काही तक्ता आहे तर तो करून बघायचा आहे किंवा करून पहा असं म्हटलं आहे. नंबर 1 त्यांनी सोडवून दिला आहे बघा पुस्तकामध्ये की पहिला प्रकार दिला आहे शेती की शेती हा एक प्राथमिक व्यवसाय आहे. त्या प्राथमिक व्यवसायाला कोणते नैसर्गिक घटक लागतात तर जमीन म्हणजेच मृदा आणि पाणी. बघा शेती करण्यासाठी आपल्याकडे शेती असायला हवी आणि त्या शेतीला करण्यासाठी पाणी हे आवश्यक घटक आहे बरोबर. आता हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या व्यतिरिक्त तुम्ही शेती करू शकत नाही. मग नैसर्गिक घटक अजून कोणते तर त्यात दिलं आहे बघा की जमिनीचा उतार. बघा जमिनीला उतार असतो, त्या उताराचा सुद्धा त्या शेतीवर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. किंवा जमिनीची गुणवत्ता की तुमची बघा तुम्ही शेतकरी जर असाल तर अनुभवलं असेल की किंवा शेती विकत जेव्हा घेतो आपण तर त्याचेही प्रकार असतात की काळी कसदार जमीन असते, नंतर पोट खराबयुक्त असे पण त्यात दिलेलं असतं की जी जमीन अगदी ज्याची माती पांढरी आहे किंवा फारशी काळी कसदार जमीन नसेल तर तसंही दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय की त्या जमिनीची गुणवत्ता कशी आहे. त्यानंतर अनुकूल हवामान आणि पर्जन्याचा नियमितपणा म्हणजे पाऊस पडण्याचं प्रमाण की त्यातल्या त्यात ते वेळेवर येणं, पाऊस जो असेल तर तो पाऊस वेळेवर येणं हेही निसर्गाच्या हातात आहे. आणि हे सर्व घटक की जसं जमिनीचा उतार, जमिनीची गुणवत्ता, अनुकूल हवामान आणि पर्जन्याचा नियमितपणा हे नैसर्गिक घटक त्या शेतीवर परिणाम करतात. आता दुसरी बाजू दिली आहे की मानव निर्मित घटक की मानवाची कोणती बाजू आहे की जी शेतीवर परिणाम करते. जसं खते वेळेवर दिले गेली पाहिजे. त्यानंतर कीटकनाशकं, त्यानंतर शेतीसाठी लागणारी विविध यंत्र. हे सर्व कुणाच्या हातात आहे तर हे मानवाच्या हातात आहे आणि यांचा योग्य जर प्रमाणात वापर केला आणि निसर्गानेही साथ दिली तर त्या ठिकाणी शेतीतून चांगलं उत्पादन निघतं बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला खाली हा एक चार्ट दिला आहे. पुढचेही आपल्याला प्राथमिक आर्थिक क्रिया दिल्या आहे तर त्यांना अनुकूल घटक कोणते ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर बघा नंबर 2 दिला या ठिकाणी पशुपालन. आता पशुपालन हा जो काही व्यवसाय असेल तर साधन संपत्ती कोणत्या लागतील तर त्या ठिकाणी पशुधन आवश्यक आहे बरोबर, ती नैसर्गिक घटक आहे. त्यानंतर त्या पशुधन चारण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी गवताळ कुरणं म्हणजे गवत असलेलं माडरान जे असतं तर ते आपल्याला आवश्यक दिसून येतं. मैदानी क्षेत्र की ज्या ठिकाणी गवत असेल नॅचरली पद्धतीने उगवलेलं त्या गवताचा वापर आपण त्या पशुपालनासाठी करून घेऊ शकतो. हे निसर्गनिर्मित घटक आहे पशुधन आणि गवत बरोबर. हे नैसर्गिक साधन संपत्ती त्या ठिकाणी असायला हवी. त्यानंतर त्याच्यावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक कोणते तर बघा की पशुधनाची गुणवत्ता. आता गायीचेही प्रकार असतात बघा तर त्यांच्या प्रकारानुसार आपण त्यांचं निवड करू शकतो किंवा पशुधनातील त्यांचंही आपल्याला असं सांगता येईल की त्यांचंही हवामानानुसार ते राहतात की बघा ज्या हवामान अनुकूल असेल तर तशाच पद्धतीने आपल्याला प्राणी दिसतात. आपल्याकडे गायींचं प्रमाण जास्त आहे बरोबर. जर तुम्ही उत्तर भारतात विशेषतः त्यातल्या त्यात हिमालयात गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला याक वगैरे जे आहेत की ज्यांच्या अंगावर जास्त केस असतात असे प्राणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजे जे काही हवामान आहे तर त्या हवामानानुसार
जे काही पशुधन आहे तर ते आपल्याला सांगता येईल. त्यानंतर गवताळ कुरणांची गुणवत्ता. जे काही आपण गवत वापरणार आहोत पशुधन सांभाळण्यासाठी, तर ते जे काही गवत असेल तर त्याची गुणवत्ता असायला हवी. म्हणजे चांगल्या पद्धतीचं जर गवत असेल त्या गुरांसाठी तर त्यांची वाढही चांगली होते आणि त्यांच्यामुळे त्या प्राथमिक क्रिया ज्या आहेत पशुपालन तर तोही चांगला विकसित होतो. त्यानंतर आपल्याला त्यातली दुसरी बाजू बघायची आहे की मानवी घटक. आता मानवी घटकमध्ये बघा की जे काही पशुपालन करणारे असतात तर त्यांनाही त्या ची विशेषतः त्यांची निगा राखावी लागते की त्यांनाही वैद्यकीय सुविधा द्याव्या लागतात. कधी वेळेस ते आजारी पडले वगैरे त्यांना त्या ठिकाणी बघा की त्यांचं दूध काढण्याचं असेल तर ते दूध काढण्याचंही कौशल्य आलं पाहिजे. म्हणजे त्यांचं जे काही पशुधन आहे विशेषतः ज्या गायी असतील म्हशी असतील तर त्यांचंही निगराणी म्हणजे त्यांचंही देखभाल करता आली पाहिजे मानवाला. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर तिसरा घटक दिला आहे मासेमारी. की मासेमारी या प्राथमिक व्यवसायामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती कोणती आवश्यक आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे की सागर किनारा पाहिजे किंवा पाणी पाहिजे. बघा की ज्या ठिकाणी समजा विशेषतः आपल्याला काय दिसतं की मासेमारीचे दोन प्रकार आहे. एक सागरातील मासेमारी सांगता येईल, खाऱ्या पाण्यातील मासेमारी, आणि दुसरा प्रकार सांगता येतो की गोड्या पाण्यातील मासेमारी, की जसं नदी असतील, सरोवर असेल एखादी किंवा त्या ठिकाणी तलाव असेल एखादा, धरण असेल तर त्या पाण्यांमध्ये सुद्धा मासेमारी हा व्यवसाय चालतो. तर नैसर्गिक साधनं कोणती आहे की सागरी क्षेत्र आपल्याला पाहिजे. त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश पाहिजे, म्हणजे जलाशय पाहिजे, कोणत्याही प्रकारचा जलाशय त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्याचसोबत विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती पाहिजे, की माशांचेही प्रकार असतात त्या ठिकाणी विविधता जर असेल तर ही नैसर्गिक संपत्ती आहे. ह्या नैसर्गिक घटक जर असतील तर त्या ठिकाणी मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतो. त्यानंतर पुढे दिलं आहे की परिणाम करणारे नैसर्गिक घटक कोणते. मग मासेमारीवर परिणाम करणारा घटक पहिलाच की आपण वरही बघितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की भूखंड मंच, की ज्या ठिकाणी समुद्राचं तळ जरा कमी खोलीवर आहे. मग अशा ठिकाणी काय होतं की सूर्याची किरणं पोहोचू शकतात पाण्याच्या खालीपर्यंत. मग त्या ठिकाणी प्लवंग हा जो काही प्रकार आहे शेवाळासारखा तर त्याची निर्मिती होते आणि त्याच्या खाण्यासाठी त्या ठिकाणी मासे मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या ठिकाणी मग आपल्याला मासेमारी हा व्यवसाय करता येतो. म्हणजे खंडांत उतार पाहिजे, भूखंड मंच पाहिजे, प्लवंगची निर्मिती झाली पाहिजे, नंतर सागरी किनारा जो आहे तर तो चांगला पाहिजे, की दंतूर किनारा पाहिजे, की बंदरं पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला मासेमारी करणं त्या ठिकाणी सोयीस्कर होतं. आणि सर्वात महत्त्वाचं की हवामान. जर बघा तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की कधी कधी जेव्हा मान्सून चालू असतो आपल्याकडे बघा तर त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस बातम्यांमध्ये दिलं जातं की मासेमारी करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी सूचना असतात की त्यांनी मासेमारी करायला समुद्रात जाऊ नये किंवा खोल महासागरात जाऊ नये. कारण का, हवामान त्या ठिकाणी शांत असायला हवं. जर जास्तच हवामान त्या ठिकाणी धोकादायक असेल तर मासेमारी करणं शक्य होत नाही. त्यानंतर बघा मासेमारीमध्येच आपण मानवनिर्मित घटक बघणार आहोत. की मानवनिर्मित घटकांमध्ये की मासेमारी हा व्यवसाय जर करायचा असेल तर तुमच्याकडे आधुनिक जहाज असायला हवी. जहाज जे आहे तर आता बघा जहाजांमध्ये नवीन प्रकार येतात की आधुनिक म्हणजे बोट जी आहे तर ती पेट्रोल डिझेलवर चालणारी असायला हवी, किंवा त्यानंतर जे काही मासे पकडले असतील तुम्ही तर ते साठवण्याची क्षमता त्या जहाजावर असायला हवी. त्या ठिकाणी शीतगृह असायला हवं, म्हणजे वाहतुकीची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. त्यासोबतच मासेमारीसाठी मनुष्यबळसुद्धा आवश्यक आहे. एकटाच व्यक्ती सर्व करू शकेल का, नाही, तर त्या ठिकाणी मनुष्यबळसुद्धा आपल्याला आवश्यक दिसून येतं. पुढे दिलं आहे खाणकाम. की खाणकामासाठी कोणते नैसर्गिक घटक असतात, साधनसंपत्ती लागते, तर खाणकाम सर्वच ठिकाणी करता येईल का, नाही. तर ज्या ठिकाणी निसर्गनिर्मित खाणी असतात त्याचा शोध अगोदर घ्यावा लागतो, बरोबर. आणि त्यांचा शोध घेतल्यानंतर त्या प्रदेशांमध्ये मग जसं की आपल्याला सांगता येईल की पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश असेल किंवा ज्या ठिकाणी खडकाळ जमीन आहे अशाही प्रदेशात अशा नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये आपल्याला खाणकाम हा व्यवसाय करता येतो. त्यानंतर नैसर्गिक घटक कोणते लागतात, तर त्या ठिकाणची रचना, भूरचना, खडकांचा प्रकार कसा आहे ते,
उत्खनन करायला म्हणजे खोदायला सोपं आहे किंवा नाही हे सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो. त्यानंतर जे काही खनिजे सापडणार आहे तर त्याची गुणवत्ता व प्रकारसुद्धा विचारात घेतला जातो. जर मेहनत जास्त असेल आणि त्या मानाने त्या खनिजाची गुणवत्ता नसेल, त्याची किंमत जास्त नसेल तर ते उत्खनन करून पण फायदा नसतो, बरोबर. जे त्या ठिकाणी खर्चच जास्त होईल, त्या मानाने उत्पादन निघणार नाही. म्हणून त्या ठिकाणी दोन विचार केले जातात की खनिजाचा साठा किती मोठा आहे पहिला विचार, त्याची गुणवत्ता कशी आहे तेही बघितलं जातं आणि त्याच्यानंतर ती की खडकांचा प्रकार किंवा त्या ठिकाणची जी काही जमीन असेल तर तिची रचना बघितली जाते की खाणकाम करण्यासाठी ती योग्य आहे किंवा नाही. त्यातलाच आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे की मानवी घटक. तर कोणते मानवी घटक परिणाम करतात की खाणकाम करण्यासाठी बघा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला यंत्रसामुग्री लागते आणि ती यंत्रसामुग्री फार महागडी असते आणि ते यंत्र विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला भांडवल गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर जे काही खनिजे सापडतात तर ते अशुद्ध स्वरूपात सापडत असतात. मग ते शुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आपल्याला वाहतूक ही आवश्यक असते. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मनुष्यबळ आपल्याला आवश्यक असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं दिलं आहे लाकूड तोड, की लाकूड तोड जर करायची असेल तर नैसर्गिक साधन संपत्ती सर्वात महत्त्वाची की दाट वने, की जे वन असेल तरच तुम्ही लाकूड तोड हा व्यवसाय करू शकतात, बरोबर. वने त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं सांगता येईल की नैसर्गिक घटक, की कोणते नैसर्गिक घटक की वनांचे प्रकार, किंवा ते झाडांचे जे काही प्रकार आहेत त्यातल्या त्या झाडांचा गुणधर्म, की त्या झाडाचा उपयोग कशासाठी केला जातो हे महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं. की तुम्ही बघितले असतील की झाडांचे विविध प्रकार असतात, की भारतातलं आपल्याला सांगता येईल की सागाला फार महत्त्व आहे. सागाच्या गुणधर्मामुळे किंवा सागाचा टिकाऊपणा हा जो काही गुणधर्म आहे तर त्याच्यामुळे त्याची किंमत फार मोठी असते, बरोबर. मग त्या ठिकाणी बघा की लाकडांचाही गुणधर्म बघितला जातो आणि कशाला किंमत आहे आणि कोणतं झाड तोडलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघा की चंदनाचं जे काही लाकूड असतं तर त्या चंदनाच्या लाकडालाही फार मोठी किंमत मिळते. मग अशा झाडांचं त्या ठिकाणी लाकूड तोड हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की त्या वनांचा प्रकार बघितला जातो, झाडांचे प्रकार बघितले जातात, त्या लाकडाचा गुणधर्म बघितला जातो आणि हे सर्व बघून त्या ठिकाणी लाकूड तोड हा व्यवसाय केला जातो. त्यातलाच दुसरा घटक मानवी घटक, की मानवी घटक काय काय बघावं लागतील तर सर्वात महत्त्वाचं वाहतूक, की लाकूड तोड हा व्यवसाय तुम्ही जंगलातच करू शकतात. शहरांमध्ये करणार आहे का नाही. तर त्या ठिकाणी अशा दुर्गम भागांमध्ये की ज्या पर्वतीय प्रदेशांमध्ये झाडं आहेत तर ते तुम्हाला तोडायची असतील तर त्या ठिकाणी वाहतुकीची सुगमता असणं गरजेचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आता लाकूड तोड हा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा जी काही करवत अगोदर वापरली जात होती तर आता त्या ठिकाणी काय आहे की आधुनिक तंत्र वापरले जातात. मोठमोठ्या पेट्रोलवर चालवणाऱ्या करवती त्या ठिकाणी येतात, बरोबर. मग त्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मग अशा तुमच्याकडे असायला हव्या, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी असायला हवं, वाहतुकीची सुगमता त्या ठिकाणी असायला हवी. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं दिलं आहे फळे कंदमुळे गोळा करणे. आता फळे जर गोळा करायची असतील तर त्या बघा नैसर्गिक साधनसंपत्ती कोणती लागेल की जैवविविधता असायला हवी, झाडांचे विविध प्रकार त्या ठिकाणी असायला हवे. जसं फळांमध्ये बघा आपल्याकडेही बघा जर तुम्ही निरीक्षण केलं असेल किंवा बघितलं असेल की काही विशिष्ट भाज्या असतील तर त्या विशिष्ट काळातच येतात आणि त्या रानांमध्येच येतात, म्हणजे जंगलांमध्येच येतात. जसं तुम्ही बघा कटुरले खाल्ले असतील कधीतरी, दोडीची फुलं खाल्ली असतील, बरोबर. नंतर तुम्ही डिंकही खाल्ला असेल. तर हे जे काही आहेत तर हे फळं असतील, कंदमुळं असतील तर हे कुठे मिळतात विशेषतः की ज्या ठिकाणी वनांचा भाग आहे, घनदाट वनं वगैरे असतील, जंगलाचा जो काही भाग असतो तर त्याच ठिकाणी ते येतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी जैवविविधता असायला हवी, म्हणजे विविध पदार्थ मिळतात असा भाग तो असायला हवा वनांचा. तर त्यामुळे त्या ठिकाणी काय करता येईल की अशा कंदमुळं जे असतील, फळं असतील तर यांचं तोडता येतील किंवा ते जमा करता येतील. म्हणजे प्राथमिक व्यवसाय जो आहे फळं कंदमुळा गोळा करणे तर तो करता येईल. त्यात नैसर्गिक घटक सांगता येईल
की जैवविविधता असायला हवी, म्हणजे विविध प्रकारचे फळं कंदमुळे त्या ठिकाणी मिळायला हवे. त्यानंतर हवामान अनुकूल असायला हवं. पर्जन्यमान म्हणजे पावसाचं प्रमाणसुद्धा योग्य असायला हवं. तरच तुम्हाला विविध प्रकारचे फळं कंदमुळं त्या ठिकाणी गोळा करता येऊ शकतात. मानवी घटक सांगता येईल की वन उत्पादनांचे ज्ञान असायला हवं, की जे काही स्थानिक लोक असतात किंवा त्या स्थानिक लोकांना ते ज्ञान असतंच आणि त्या लोकांना ते जे काही उत्पादन असेल किंवा जे काही फळं असतील तर ते गोळा करण्याचं ज्ञान त्या ठिकाणी असायला हवं. त्यांच्याकडे ते कौशल्य असायला हवं आणि ते जर कौशल्य असेल तर ते लोक हा जो काही व्यवसाय आहे, प्राथमिक व्यवसाय फळं कंदमुळं गोळा करणे, तर ते करू शकतात. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया.